अहवालानुसार रुग्णालयावरती टपका ठेवण्यात येतोय आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी इतर 2 धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचे अहवाल येतात। त्यानंतर आयुक्तांसमवेत आम्ही या संदर्भात चर्चा केलेली आहे। हे दोन्हीही अहवाल आल्याशिवाय आपल्याला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करता येणार नाही। त्याच्यामुळे उद्या या तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि संबंधित पेशंटच्या नातेवाईकांनी केलेली या अनुषंगाने उद्या याच्यावरती जे काही असेल ते अंतिम निष्कर्ष काढून त्यानुसार कारवाई केली। मॅडम, यामध्ये रुग्णालयाने उपचार केले नाहीत आणि प्रतिसाद दिला नाही हे झालं, पण त्यांनी शिफारस केली आहे कारवाई या समितीने। कोणत्या प्रकारे कारवाई झाली रुग्णालयावर? खरं तर समिती कारवाईसाठी करत नाही। समिती त्यांच्या निष्कर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केले जातात ते त्यांनी लेखी स्वरूपात मांडलेले आहे की त्या कालावधीमध्ये सीसीटीव्ही फुटेज असतील, त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील आणि यामध्ये कोणते कोणते डॉक्टर होते ज्यांना पेशंट भेटले किंवा कोणत्या डॉक्टरांच्या माध्यमातून हे उपचार चालू होते असा हा सविस्तर राज्य शासनाचा अहवाल आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पोहोचत असताना मी स्वतः आरोग्य मंत्री प्रकाश आहे, त्यांनी सुद्धा कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। या अहवालामधून किंवा उद्या जे 2 अहवाल येणार आहेत त्या अहवालामधून जे काही सादर होईल त्या अनुषंगाने खरं तर धर्मादाय हा शब्द यासाठी आहे की 10% खाटांची व्यवस्था ही 1,85,000पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या त्या आर्थिक दुर्बल आहे। इतर 10%च्या खाटा ह्या 85,000 उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी आहेत आणि त्याचबरोबर निर्धन म्हणजे 85,000 उत्पन्न असलेल्या वर्गासाठी उपचारामध्ये 50% सवलत देणं हे धर्मादाय रुग्णालयांना कंपल्सरी आहे। असं असताना सुद्धा कोणतीही नियमावली रुग्णालयांनी पाळलेली नाही। मध्ये जवळजवळ 56 धर्मादाय रुग्णालय आहे। उच्च न्यायालयाच्या 2003च्या तरतुदीतल्या नुसार उच्च न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ही सगळी नियमावली रुग्णालयांना अपेक्षित असताना स्वतःच्या रुग्णालयाच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लिहिणं अनिवार्य असताना सुद्धा आजही कित्येक रुग्णालयांच्या पुढे ते दिसत नाही। त्याच्यामुळे त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून देखील संबंधित आरोग्य विभागाला डीन असतील त्यांना सुद्धा पत्र जाणार आहे की अशा पद्धतीने ज्यांनी धर्मादाय रुग्णालयाची नावं वापरणं गरजेचं आहे। काही प्रश्न असा आहे की पैसे मागितले रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे झालाय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। याबाबत या अहवालात काहीच नाही। मग मंगेशकर रुग्णालयाला किती देण्याचा हा प्रयत्न आहे? अजिबात नाही। या अहवालामध्ये मणिपाल रुग्णालयापर्यंत अहवाल आहे, म्हणजे मंगेशकर हॉस्पिटलचा सुद्धा आहे। नंतर सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली। सूर्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली। त्याच्यानंतर 2 दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात म्हणजे